हाय, नमस्कार सगळ्यांना. तर चला, आज आणलं होतं श्रीषाच्या पप्पांनी चिकन. तर आज बनवूया गावरान पद्धतीने चिकन रस्सा. आणि पुढे सांगते मी अजून काय काय बनवणार आहे. आधीपर्यंत विचार केला चिकन आणलं तर चिकनचं म्हणजे नक्की काय बनवू, भाजी बनवू का फ्राय बनवू का काय बनवू. चला म्हटलं आधी बनवते आणि मग तुम्हाला सांगते की काय काय बनवले. तसं रे बघा, मी साहित्य काय काय घेतलं आहे. एक 3 कांदे चिरून घेतलेत मध्यम आकाराचे. आणि हळद, धना म्हणजे हे खोबरं थोडं वाटलेलं होतं. आणि घरगुती आपला लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि एव्हरेस्ट मसाला आणि कोथिंबीर घेतली थोडीशी. आणि खोबरं आणि लसूण एवढं सगळं मसाला घेतल्यात. आणि त्यात म्हणलं आता थोडी तरीची पावडर पण टाकावी. तर त्यासाठी दुकानात जाऊन तरीची पावडर घेऊन आली. आणि आल्याला पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं होतं चिकन करायचं. तर त्याला म्हणलं आधी कांदा आणि टोमॅटो असं परतून घेतला, भाजून घेतला चांगला व्यवस्थित. आणि चिकन चिरून धुवून मस्त मध्ये त्याला हळद मीठ लावून घेतलं. तर आता घ्यायचं होतं कांदा खोबरं आणि लसूण वाटून. तर कुकर गरम करत ठेवला, त्यात तेल टाकलं. परत कांदा भाजून घेतला त्यात. आणि परत त्यात टाकलं थोडं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर चांगलं फ्राय करून घेतलं ती. आणि मग त्यात टाकलं चिकन. आणि चिकन पण मस्त चिकनला हळद मीठ लावून घेतलं होतं. आणि ते चांगलं मस्त असं फ्राय केलं. आणि त्यात ओतलं गरम करून थोडं पाणी. तर आता त्याला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इकडं कढई गरम करत ठेवली आणि इकडं कुकर होतोपर्यंत इकडं कढई गरम करत ठेवली. कढईमध्ये तेल टाकले आणि कांद्याचं परातल्याला उलटा नाही, त्याच्यामुळे त्याच्याकडं दुर्लक्ष करा. तर त्यात मी थोडा कांदा टाकला, कारण फ्राय मी थोडं बनवणार आहे, त्याच्यामुळे मी थोडाच कांदा चिरून घेतला होता, ते टाकला त्याच्यामध्ये. आणि कांदा चांगला परतून घेतला व्यवस्थित. आणि टोमॅटो आणि आपला कांदा मागाशी भाजला होता त्याची पेस्ट बी बनवून घेतली होती मी. आणि मग पेस्ट बी बनवून घेतली होती. तर त्यात चला टाकू आता बाकीचे मसाले. तर त्यात टाकलं खोबरं, लसूण आणि लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर टाकली थोडीशी. परत त्यात टाकलं धना पावडर, गरम मसाला आणि एव्हरेस्ट मसाला म्हणजे टाकला थोडासा. लय नाही टाकला, आपलं थोडं थोडं टाकलं. ते म्हटलं असं म्हणजे मसालेदार बनवू नको, असं नॉर्मलच बनव, लय मसालेदार नको बनवू. बरं म्हटलं चालते. मग त्यात टाकलं थोडं लाल म्हणजे आपली घरगुती लाल तिखट टाकलं थोडंसं. आधी टाकलं होतं पण परत नंतर टाकलं. त्यात पेस्ट टाकून चांगलं परतून घ्यायचं. आणि इकडं रस्सा बनवायसाठी पण मी एकाच कुकरची शिट्ट्या करून कुकर खाली उतरून घेतला. आणि त्याच्यात मग इकडं एक पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि त्यात खोबरं, लसूण आणि कोथिंबीर टाकली आणि चांगलं परतून घेतलं. आणि बाकीचे सगळे मसाले टाकून घेतले त्यात. मग धना पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि एव्हरेस्ट मसाला आणि आपलं लाल तिखट टाकून घेतलं. आणि तरीची पावडर पण टाकून घेतली त्याच्यामध्ये. आणि मग काय करायचं, चांगलं परतून थोडं घ्यायचं ती. आणि त्यात परत ती पेस्ट टाकायची ह्याची. आता मसाला आधी टाकते, परतून घेते व्हायचं थोडंसं. मग त्यात टाकायचं थोडी तरीची पावडर पण टाकली. म्हटलं जरा लाल भडक थोडं कालवण दिसासाठी मग थोडी तरीची पण पावडर टाकली. रोज नाही टाकत पण म्हटलं चला टाकावी थोडीशी. परतून घेतलं आणि त्यात पेस्ट टाकून घ्यायची. आता पेस्ट टाकून चांगलं असं मस्त असं परतून घ्यायचं. आणि मग तुम्हाला दाखवते परतत आलं का नाही मग तुम्हाला दाखवते. आणि आपलं चिकन इकडं भाजी शिजून बी आपली तयार आहे, हो का, बघितले का. आणि इकडं आता आपण पातेलं गरम करायला ठेवलं आहे. आणि कढईमध्ये इकडं मसाला गरम केला फ्रायसाठी आणि इकडं रस्स्यासाठी. आता ही भाजी टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, मी चिकन फ्राय करायला घेतलं तर चिकन का टाकून घेतले. आणि ह्यात पण भाजी ओतून घेतली. गरम भाजी होती त्याच्यामुळे त्याला लगेच उकळी आली. त्याच्यामुळं बघा कसली भारी तरी आली. अजून भाजी उकळायची. आणि इकडं आपलं चिकन फ्राय तयार आहे. कशी वाटली रेसिपी आपली चिकन फ्रायची, साधी सोपी. आणि चिकन रस्सा पण तयार आहे. मस्त झालं दोन्ही पण. आणि ही मी भाजी केलेली आहे रविवारी, पण आपला व्हिडिओ होतोय सोमवारी, त्याच्यामुळे असं समजून नका की सोमवारी बनवलं हिनं. तर चला आता आपलं जेवणाचं ताट तयार करून. तर हे बघा, मी रोटी पण बनवली होती परतनं. आणि बाजरीच्या भाकरी, चिकनचा रस्सा, चिकन फ्राय आणि बिर्याणी पण बनवली होती. आणि कांदा आणि टोमॅटो. तर कशी वाटते आपली चिकन थाळी नक्कीच कमेंट करून सांगा.
बघा आणि कमेंट करून सांगा. हे बघा मी आता व्हिडिओ चालू केला आहे. हो का श्रीषा झोपली इथं दिसली का शांत अशी झोपली आहे. जरा अजून आज बी अजून तिला बरं वाटतंय पण एवढं वाटत नाही अजून चांगली व्यवस्थित बरी झाली नाही. तर चला आपण आता समृद्धीची स्पीच थेरपी घेऊ. मी इथं काय बघा आता समृद्धी थोडं बघायचं. बाळा 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 समृद्धी समृद्धी ओके बघा झालं का दिसलं का. मी काय केलं तिला आवाज दिला आणि तिला आवाज ऐकायला सांगितला. तो आवाज ऐक आणि मी असं वाजवलं काय की तिनं आवाज ऐकायचा आणि ती वस्तू खाली ठेवायची. आवाज आला की तिनं ती वस्तू खाली ठेवायची. तर मी तिला ती शिकवत होती. तुम्ही बघितलं ना आवाज आला की ती कशी वस्तू खाली ठेवत होती. समजतं जरा थोडं थोडं पण काय झालं माहिती आहे का मी तिला थोडं थोडं आता बघा तुम्ही जास्त मी तिला शिकवते. बाबा बाबा आई आई बाळ हो 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 समृद्धी समृद्धी ती बोलायचा प्रयत्न करते पण अजून काय जिप्तीला एवढी व्यवस्थित ओळख नाही बरं का. वळायलाच तिला हळूहळू शिकवत गेलं म्हणजे काय ती पण तिला जमल काय अवघड. आजची आपली रेसिपी कशी वाटली चिकन थाळी चिकन रस्सा चिकन सुक्क आणि बिर्याणी आणि रोटी पण बनवली होती. तर सांगा आपली आजची थाळी कशी वाटली तुम्हाला सगळ्यांना आणि समृद्धीची स्पीच थेरपी पण कशी वाटली ती पण नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि प्लीज आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी शेअर पण करा. आपल्या चॅनलला सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर सगळ्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.